नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जी सिरीज आपण बघत आहोत, यामध्ये आपण आता बुरशीनाशके बघत आहोत। तर आजचे जे बुरशीनाशक आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे रिडोमिल गोल्ड। आता हे रिडोमिल गोल्ड जे आहे हे सिंजेंटा कंपनीने बनवलेलं आहे। अतिशय छान रिझल्ट देणारा औषध आहे मित्रांनो बुरशीनाशक, जे आपण आता जे पिके करत आहोत रब्बीची, त्यामध्ये तुम्हाला कांदा असो किंवा इतर पिके जे असतात मित्रांनो, भाजीपाला पीक असो किंवा टोमॅटो मिरची इतर पिकांसाठी अतिशय उपयुक्त असं हे औषध आहे मित्रांनो बुरशीनाशकामध्ये। तर याचा मोड ऑफ ऍक्शन जो आहे मित्रांनो, हा आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक, म्हणजे दोनही मोड ऑफ ऍक्शन मध्ये हे काम करतं। जर तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे काय की जर तुम्ही औषध मारला आणि पानाच्या संपर्कामध्ये जे बुरशी येतात किंवा औषधाच्या संपर्कामध्ये जे बुरशी येतात, जिथं जिथं औषध पडतं तुमच्या झाडावर किंवा झाडाच्या बुडापाशी म्हणा किंवा फांद्यांवरती जिथं जिथं औषध पडतं, तर हे कॉन्टॅक्ट असल्यामुळे तिथं ज्या बुरशी येतील त्यांना मारण्याचा कार्यक्रम करतो। आता दुसरं सिस्टेमिक म्हणजे काय की ज्यावेळेस ते औषध पडल त्यानंतर ते झाडामध्ये पूर्ण पर्क्युलेशन होईल, पूर्ण झाडामध्ये शोषून घेतलं जाईल, पूर्ण झाडामध्ये त्याचे अंश उतरतात आणि मुळांपासून शेंड्यापर्यंत, शेंड्यापासून मुळापर्यंत हे अवेलेबल असतं। त्यामुळे दीर्घकाळ नियंत्रण भेटतं। कारण काय काही पूर्ण झाडामध्ये ते उतरलेलं आहे, ते टिकून राहतं 10-12 दिवस 15 दिवस टिकून राहतं आणि त्याचं दीर्घकाळ नियंत्रण जे म्हणतो आपण सिस्टेमिक असल्यामुळे दीर्घकाळ नियंत्रण भेटतं। जलद परिणाम का भेटतो? कारण की ते कॉन्टॅक्ट आहे। आता मित्रांनो, पुढची गोष्ट काय की हे जे आपण म्हणतो बुरशीनाशक, याचा ग्रुप कोणता? फिनेलामाइड्स आणि डायथायोकार्बामेट। काय बोललो मी? फिनेलामाइड्स आणि डायथायोकार्बामेट या दोन ग्रुपशी हे औषध बिलॉंग करतं। ग्रुपचं नाव तुम्हाला ध्यानात ठेवायची गरज नाही, ग्रुप फक्त माहिती करता सांगतोय। यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला फक्त काय ध्यानात ठेवायचं आहे की रिडोमिल गोल्ड जर म्हटलं तर रिडोमिल गोल्ड मध्ये तुम्हाला काय बघायला भेटतं मित्रांनो? मेटॅलेक्सिल 4%। काय? मेटॅलेक्सिल 4%। दुसरा घटक कोणता? मॅन्कोझेब जे आहे ते किती? 64%। WP फॉर्म्युलेशनचं, WP म्हणजे काय? वेटेबल पावडर। अशी पावडर येते मित्रांनो, जी तुम्ही पाण्यात टाकले की काडकीनं तुम्हाला हलवावी लागते आणि काडकीनं हलवल्यानंतर सटीक पद्धतीने ते मिक्स होतं पाण्यामध्ये। काय बोललो मी? मेटॅलेक्सिल 4% आणि मॅन्कोझेब 64%। आता हे जे दोन घटक आहे मित्रांनो, हे अतिशय छान कॉम्बिनेशन दिलेलं आहे सिंजेंटा आणि रिडोमिल गोल्ड मध्ये। तुम्हाला याचा परिणाम काय होणार मित्रांनो की सॉइल बॉर्न डिसीजेस म्हणजे मातीजन्य रोग, मातीमध्ये काही बुरशी असतात 10-12 वर्षापर्यंत पडून असतात, बुरशी लवकर मरत नाही। ज्यावेळेस टेम्परेचर 45, 46, 47, 50 डिग्री पर्यंत जातं तेव्हा त्या कुठे बुरशी मरतात किंवा खाली जमिनीमध्ये दडकून बसतात। तर ज्या सॉइल बॉर्न डिसीज म्हणजे काय की तुम्ही जर उदाहरणार्थ कांद्याचं रोप टाकलं, मुळ्या फुटल्या, लगेच बुरशी येऊन त्याला लटकणार, मुळकूस करणार, मुळसोड करणार, मर रोग करणार, तिथं या बुरशी तुम्हाला हानिकारक होणार। त्या मातीमधील मातीजन्य ज्या बुरशी असतात यासाठी रिडोमिल गोल्डचं जे मेटॅलेक्सिल आणि मॅन्कोझेबचं कॉम्बिनेशन आहे अतिशय छान काम करतं मित्रांनो। आता पुढची गोष्ट काय की हे जे औषध आहे तुम्हाला कळलं मेटॅलेक्सिल आणि मॅन्कोझेब कसे येतं? रिडोमिल गोल्ड मध्ये येतं। कसं येते? कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक, म्हणजे एकदा मारला कार्यक्रम तमाम। पण हे मारायचं कधी? बरोबर, तुमच्या याच्यात रोग एक येतो आणि तुम्ही औषध एक मारता। कारण काय की आपल्याला बेसिक माहित नाही की हे कोणत्या रोगासाठी चालतं। बरोबर, आता बघा तुम्ही डाउनी मिल्ड्यू, बरोबर, डाउनी मिल्ड्यू असेल तर तुम्ही काय मारा? रिडोमिल गोल्ड मारा। का बरं मारा? त्याच्यामध्ये मॅन्कोझेब आणि मेटॅलेक्सिलचं कॉम्बिनेशन एकदम छान पद्धतीने दिलेलं आहे। करपा, तुमचा जांभळा करपा असो, अल्टरनेरिया पुरी या बुरशीमुळे येणारा, त्यानंतर तुमचा सेकंड कोणता करपा? कोलिटोट्रियम जी बुरशी आहे कोलिटोट्रियम, त्यामुळे येणारा जो काळा करपा आहे तो असो, किंवा तपकिरी करपा जो म्हणतो आपण, तो कशामुळे येतो? तो स्टेमफिलियम या ज्या बुरशी आहे, स्टेमफिलियम या बुरशीमुळे येणारा जो करपा आहे, म्हणजे कोणता करपा? जांभळा करपा, अल्टरनेरिया पुरीमुळे येणारा। दुसरा कोलिटोट्रियम काळा करपा, कोलिटोट्रियम बुरशीमुळे येणारा। तिसरा स्टेमफिलियम मुळे येणारा तुमचा तपकिरी करपा। या तीनही करप्यांना संपवण्याचा कार्यक्रम हे कोण करतं? रिडोमिल गोल्ड करतं, ज्यामध्ये मेटॅलेक्सिल आणि मॅन्कोझेब आहे। बरोबर, आता मर रोग, फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम बुरशी। कोणती बुरशी? फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम बुरशी म्हणजे मर रोग। बरोबर, मर रोग आला, तुम्ही ही मारा। काय मारा? रिडोमिल गोल्ड मारा, त्यात मेटॅलेक्सिल आणि मॅन्कोझेब आहे। बरोबर, मी रिपीट सांगतो, कारण काय की आपण न विसरता आपण ध्यानात ठेवायचं की मर रोग दिसला की तुम्ही रिडोमिल गोल्ड आणा। का बरं आणा? त्याच्यामध्ये काय भेटतं? मेटॅलेक्सिल आणि मॅन्कोझेब भेटतं। बरोबर, आता मुळकूज असो, मुळसड असो, बरोबर, मुळकूज आणि मुळसड कशामुळे होणार मित्रांनो? तर हे बघा, व्हाईट रॉट नावाची बुरशी असते मित्रांनो। व्हाईट रॉट म्हणजे काय? पांढऱ्या मुळा सडावणार, कुजवणार, हे झालं तुमचं व्हाईट रॉट नावाच्या बुरशीमुळे मुळकूज आणि मुळसड येते। त्या बुरशीला मारण्याचा कार्यक्रम कोण करतं? रिडोमिल गोल्ड करतं। का बरं? मेटॅलेक्सिल आणि मॅन्कोझेबचं कॉम्बिनेशन। आता इथं मी कोणत्या बुरशी सांगितल्या? अल्टरनेरिया पुरी नावाची बुरशी, दुसरी कोलिटोट्रियम नावाची बुरशी, तिसरी कोणती? स्टेमफिलियम नावाची बुरशी, मुळकूज आणि मुळसडसाठी कोणती बुरशी?
तुमची व्हाईट रॉट नावाची बुरशी, मर रोगासाठी फ्युझेरियम ऑक्झिस्पोरम बुरशी 3, 4, 5 बुरशा सांगितल्या मी, अल्टरनेरिया पुरी, कॉलेडोट्रियम, तिसरी कोणती स्टेम फिलियम, चौथी कोणती मर रोगासाठी फ्युझेरियम ऑक्झिस्पोरम आणि मुळसटसाठी व्हाईट रॉट नावाची बुरशी. या 5ही बुरशांवर हे कार्यक्रम करतं, 5ही बुरशांना मारण्याचा कार्यक्रम करतं. यांना एवढ्यांनाही मारतं. कोण मारतं? रिडमिल गोल्ड मारतं, बरोबर. आता फळकूज असो, फळ कुजतात बघा, तर टोमॅटोमध्ये असो किंवा मिरचीमध्ये फळकूज प्रमाण दिसतं, द्राक्षामध्ये दिसतं. तर हे जे आहे मित्रांनो यावरती परिणामकारक आहे. कांद्यामध्ये रोपामध्ये म्हणा किंवा तुम्ही त्यानंतर कांदा पिकामध्ये, कांदा रोप हे हाताने टाकलेला असो किंवा तुम्ही मशीननं पेरलेला असो किंवा जे मानवचलित यंत्र आहे त्यांना पेरलेला असो, बरोबर, त्या पीक रोपामध्ये चालेल. कांदा पेरलेला असो, लावलेला असो, शंका विचारायची नाही. काही दिसलं तुम्हाला, हे रोग दिसले, तुम्ही रिडोमिल गोल्ड आणा, मारून टाका. कांद्यावर मारलं, मिरचीवर मारलं, टोमॅटोवर मारलं, द्राक्षावर मारलं, भाजीपाला पिका असो त्यावर मारलं. आता काय मारायचं राहिलं? औषध आणलं, फवारा, रोग दिसला, मारला, हे बुरशी मेल्या. आता एक लाईक मारा. लाईक मारल्यानंतर काय करा, हा व्हिडिओ शेजारी पाजारी मित्र वगैरे नातेवाईक मंडळी शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून काय होईल त्यांनाही कळेल की बाबा हा रोग आला तर हे औषध मारायचं. हे औषध काय मारायचं? यामध्ये हे घटक आहे. हे घटक काय करतात? या पर्टिक्युलर बुरशांना मारतात. बुरशांची नावही सांगतो, नुसतं रोग सांगून आणि हे सांगून थांबणार नाही आपण बुरशांची नावही सांगणार. शेतकऱ्याला बुरशीचं नाव पण कळलं पाहिजे, बुरशीला कसं मारायचं हेही कळलं पाहिजे, कंटेंटही कळले पाहिजे. चला मित्रांनो, धन्यवाद.